ये सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतः स्वतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ॐ श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आज 5 ऑगस्ट 2026. काल आपण ओम पशुनाम रूपाय नमः या मंत्राचं अध्ययन केलं. सर्व देहधारी जीव म्हणजे पशु, पशु पश्यती अशा अर्थी घेतलेला आहे. हे भगवतीच्या चैतन्याचा आविष्कार आहे. इंद्रियांचा भेद नक्कीच आहे सर्वांमध्ये, अगदी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ब्रह्मदेवापर्यंत, पण त्यांच्यामध्ये असणारं चैतन्य समान आहे. ही आग्नेयी चिदघन आनंदघन अशी शक्ती आहे. सृष्टीमध्ये उपभोग घेण्याच्या विविध वस्तू आहेत. त्यांचा उपभोग घेण्यासाठी ही शक्ती विविध देह धारण करते. का तर त्या उपभोगासाठी योग्य देह धारण केला पाहिजे ना, तर म्हणून. तेव्हा त्या रूपांना म्हणजे या जगामध्ये ज्या विविध उपभोगाच्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी एकसारखं शरीर उपयोगी पडत नाही, तर वेगवेगळी त्या उपभोग्य वस्तूला अनुकूल असं देह धारण करावं लागतं. असे विविध देह धारण करणारी ही महालक्ष्मी आदिशक्ती पराशक्ती आहे. म्हणून तिला पशूंचं रूप, तिथं पशुनाम रूपम असं म्हटलेलं. जे पशूंचं रूप का? पशु म्हणजे जीव, जे पश्यती, जे पाहतात ते जीव. त्या जीवांचे विविध देह आहेत, त्याच्यामधलं असणारे चैतन्य एकच आहे, पण देह वेगवेगळे आहेत. देहामध्ये खूप फरक आहे. तर हा फरक का आहे? तर उपभोग घ्यायच्या वस्तू वेगवेगळ्या आहेत. आता गाय चारा खाते, मनुष्य नाही चारा खाऊ शकत. ओके नाही की झाडं मांस खातात सडलेलं असलं तरी, मनुष्य नाही खाऊ शकत. तेव्हा तो जो देह त्या उपभोग घेण्यासाठी योग्य आहे असा देह जी धारण करते तिला इथं पशुनाम रूपम असं म्हटलं. हे काल आपण बघितलं. आज आपण अन्नस्य यशः या जोडपदाचं अध्ययन करणार आहोत. तेव्हा अन्नस्य यशः कसं जोडून घेतलं इथं? तर पशूनाम रूपम अन्नस्य मयी श्रीही शयताई यशः अशी रुच आहे. अन्नस्य यशः इथं जोड शब्द रुचेमध्ये नाही, पण या लेखकांनी, या ऋषींनी अन्नस्य यशः असा शब्द जोडून घेतला आहे. हे आगम आहे, वैष्णव आगम आहे. ते वैष्णव आचार्य जे आहेत त्यांनी अन्नस्य यशः असा शब्द जोडून घेतला आहे. त्याच्यामध्ये श्लोक 173चा उत्तरार्ध ते 177चा पूर्वार्ध यामध्ये याचं विवेचन आहे. यात अन्नासंबंधी खूप महत्वाचा विचार मांडला आहे. उपनिषदातली संवर्ग विद्या, भार्गवी वारुणी विद्या, गीतेतील 3 प्रकारचं अन्न, सात्विक राजस तामस, या सर्वांचा विचार या अन्नस्य यशः या पदासाठी केलाय. आणि ते भगवतीचं नाव कसं होतं, त्यापासून कोणता मंत्र तयार होतो, ते आज आपण पाहणार आहोत. आता असं म्हटलंय तिने, लक्ष्मी सांगते, 3 गुण आणि 6 गुणयुक्त असं 2 प्रकारचं अन्न सांगितलं जात. काय म्हटलंय? 3 गुण आणि 6 गुण असं युक्त अन्न सांगितलं जात. यामधला त्रैगुण्य आणि षाडगुण्य हे कोणतं अन्न? कोणतं अन्नस्य ह्या पदातलं अन्न कोणतं, त्याचा आधी अभ्यास करू. त्रिगुणयुक्त अन्न म्हणजे प्रकृतीतील सगळ्या भोग्य वस्तू, सात्विक राजस तामस या सगळ्या भोग्य वस्तू हे कोणाचं तरी अन्न आहे.
हे आपण बघणार आहोत संवर्ग विद्येमध्ये कोण कोणाचं अन्न असतं. तर हे अन्न सात्विक, राजसिक, तामसिक हे प्रकृतीमधलं अन्न असतं. आणि षड्गुण्य, षड्गुण्य म्हणजे अप्राकृत भोग्य वस्तू, षड्गुण अन्न. आणि आपल्याकडे षड्रस अन्न पण आहेच. तर प्राकृत भोग्य वस्तू म्हणजे कोणत्या? सत्व, रज, तमयुक्त हे जग. आणि जग हे भोग्य आहे म्हणून ते अन्न आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये भृगुवल्लीचा संदर्भ येतो. यामध्ये भार्गवी वारुणी विद्या आहे. भृगुवल्लीमध्ये अशी कथा आहे की भृगू आपले पिता वरुण यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाला की हे भगवान, मला ब्रह्मविद्या शिकवावी. तेव्हा वरुण ऋषी काय म्हणतात की अन्न, प्राण, नेत्र, श्रोत्र, मन आणि वाणी हे सगळं ब्रह्म आहे. यातील अन्न म्हणजे कोणतं? तर सजीव प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी जे वापरले जाते आणि जे आत्मसात केले जाते ते प्राकृतिक जग आहे. वरुण ऋषी पुढे म्हणतात की ज्याच्यापासून ही भूत निर्माण झाली, ज्याच्यामुळे जन्मलेले जिवंत राहतात आणि हे जग सोडून जाताना ते ज्याच्यात प्रवेश करतात ते ब्रह्म होय. तपश्चर्या कर म्हणतात. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व असं ते त्याला सांगतात. मग तो वडिलांच्या सांगण्याप्रमाणे तप करायला जातो. तेव्हाची मुलं आज्ञाधारक होती. तेव्हा तप करायला जातो, मनन करतो. आणि तिथं त्याच्या पहिल्यांदा असं लक्षात येतं की अन्न हे ब्रह्म आहे. कारण अन्नापासून सर्व प्राणी निर्माण होतात आणि आईने खाल्लेल्या अन्नामुळे गर्भाची वाढ होते. पित्याने खाल्लेल्या अन्नामुळे वीर्य तयार झालेलं असतं. जीव जन्मला की अन्नावर पोसला जातो आणि मृत्यूनंतर त्याचा देह कोणाचं तरी अन्न होतो. किडे मुंगे वगैरे. भृगू आले तपश्चर्या करून. त्यांना कळालं ना अन्न हे ब्रह्म आहे. मग ते आले, त्यांनी वडिलांना सांगितलं. मग वडील त्याला म्हणतात की नाही, आणखीन चिंतन कर. पुन्हा त्यांनी चिंतन तप केलं. मन हे ब्रह्म आहे असं त्याला कळलं. प्राण हे ब्रह्म आहे असं कळलं. विज्ञान हे ब्रह्म आहे असं कळलं. आणि मग आनंद ब्रह्माची विजाना, आनंद हे ब्रह्म आहे असं त्यांना कळलं. पण हे सांगताना अन्नाविषयी पुष्कळ विवेचन त्यांनी केले. तर या श्लोकाच्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे प्राकृत जग हे अन्न कसं आहे ते सांगताना उपनिषदामध्ये पुढे म्हणले, अन्नाची निंदा करू नका, ते तुमचे व्रत. अन्नम न निंद्यात इदम व्रत. प्राण हा अन्न आहे. हे अन्न शरीर खाते. आपण श्वासोच्छ्वास घेतो की नाही, म्हणजे प्राण आपण खातो, शरीरात घेतो ना. तो शरीर प्राणामध्ये स्थित आहे. शरीर कशाने चालतं? प्राणामध्ये. आणि प्राण कुठे आहे? शरीरामध्ये. म्हणून अन्न अन्नामध्ये स्थित आहे. अन्न झिडकारू नका, हे व्रत आहे. काय काय आहे बघा. पहिल्यांदा प्राण हा अन्न आहे असं सांगितलं. आता पाणी हे अन्न आहे असं सांगितलं. प्राण कुठे राहतो? शरीरात. आणि शरीर प्राणावर चालतो, म्हणून अन्न अन्नामध्ये स्थित आहे. दोघं एकमेकांचं अन्न. पुढे म्हणले की अन्न झिडकारू नका, ते व्रत आहे. पाणी हे अन्न आहे. ते कसं? तर पाणी कोण खातं? अग्नी. वाफ होते ना पाण्याची. आणि अग्नी कुठे आहे? पाण्यात आहे. पाण्यामध्ये अग्नी आहे. वडवानल आहे की नाही. आणि H2O म्हणजे काय? हायड्रोजन ऑक्सिजन ज्वलनग्रही वायू. म्हणजे पाणी तयार होतं. म्हणून पाणी अग्नीमध्ये स्थित आहे, म्हणजेच अन्न अन्नामध्ये स्थित आहे. थोडंसं हे क्लिष्ट आहे, पण नीट समजून घेतलं तर सहज समजण्यासारखं आहे. पाणी हे अन्न आहे. अग्नी ते अन्न खात. पण अग्नी कुठे मुळात आहे? पाण्यामध्ये. म्हणून दोघं एकमेकांचं अन्न आहे. तसं प्राण आणि शरीर हे दोन्ही अन्न आहे एकमेकांचं. तसं अग्नी आणि पाणी हे दोघं एकमेकांचं अन्न आहे. पुढे असं म्हणलंय, पुष्कळ अन्न गमवावं, ते व्रत आहे. पण अन्नधान्याचा साठा हवाच आहे. तर पृथ्वी हे अन्न आहे. आकाश हे अन्न खाते. पृथ्वी आकाशात आहे. आणि आकाश पृथ्वीमध्ये आहेच की प्रत्येक गोष्टीमध्ये. आता इथे या रूममध्ये मी बसले, इथे आकाश आहेच आहे.
पृथ्वी आकाशामध्ये स्थित आहे, आकाश पृथ्वीमध्ये आहे. म्हणजे अन्न अन्नामध्ये स्थित आहे. ते थोडं क्लिष्ट सांगितलंय, पण आपल्या लक्षात येतं की एकमेकांचा उपयोग एकमेक करतात. खातात म्हणजे काय? उपयोग करतात. आपण प्राण घेतो, प्राणवायू घेतो आपल्या शरीराच्या रक्षणासाठी. मग शरीर प्राणावरती चालतं, म्हणून प्राण हे शरीराचं अन्न. पण प्राण कुठे राहतो? शरीर. म्हणजे अन्न अन्नामध्ये स्थित आहे. तसं अग्नी पाणी एकमेकांचं अन्न आहेत, म्हणजे एकमेकाच्या खाऊन टाकतात. अग्नी विझतो पाण्याने, पाण्यामध्ये अग्नी आहे. अग्नीच्या वायूपासून पाणी तयार झालेलं आहे. जल, थंड जल आणि उष्ण जल असं सांगितलेलं आहे ना त्या दासबोधामध्ये. तसं ही संवर्ग विद्या आहे. भगवद्गीतेमध्ये सात्विक, राजसिक, तामसिक अन्न सांगितलंय, ते आपण मागे एका श्लोकामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून कोणालाही अन्न नाकारू नये, सर्वांना अन्न द्यावे असं म्हटलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषद भृगुवल्ली 1 ते 10 अनुवाक आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलंय, पुढचा हा ऊ हा ऊ हा ऊ आनंद झालाय. अहमन्नम 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 अहमन्नादो अहमन्नादो अहमन्नादः असं भृगुवल्लीमध्ये 10:7 मध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा मी अन्न आहे अशी माहिती आहे. सर्वांना अन्न द्यावं. अन्नाची महती जो जाणतो, अन्न खाणारा प्रजा, पशु, अन्नवान, संतती, ब्रह्मतेज यांनी युक्त असं ही श्रुती म्हणते. म्हणजे आपलं खरं स्वरूप जे आहे ते अन्न, वाणी, श्रोत्र, नेत्र, मन यांच्या योग्य चिंतनाने आपण जाणायला पाहिजे असं ही श्रुती म्हणते की मी अन्न आहे, मी अन्नाचा भोक्ता आहे. जो अन्नाला खातो त्याला खाणारा मी आहे. आता हे तर स्पष्ट आहे. सगळे प्राणी अन्न खातात की नाही? नॉनव्हेज खाणारे जे लोक आहेत तर ते काय करतात? प्राणी खातात. ते प्राणी अन्न खातात की नाही? म्हणजे जे अन्नाला खातात त्याला मी खातो. म्हणजे सगळं प्राकृतिक जगत हे अन्न आहे आणि मी त्याचा भोक्ता आहे. म्हणजे या जगाचा अनुभव मी. आता हे झालं एक प्रकारचं अन्नाचं विवेचन. म्हणजे एकमेक खातात म्हणजे त्याचा उपभोग घेतात. म्हणून अन्न अन्नामध्ये स्थित आहे. कोणी कोणाचं अन्न नाही असं नाही. जीवो जीवस्य जीवनम असं म्हणतात संस्कृतमध्ये. तसं प्राकृत जगाप्रमाणे षड्गुणयुक्त अन्न ज्ञान, बल, ऐश्वर, वीर, तेज आणि शक्ती हे अप्राकृत जग आहे. आता तेही भोग्य आहे. सगळ्या जगाचा आपण उपभोग घेतो. तेव्हा श्रुतीप्रमाणे अध्ययन करणाऱ्यांचा हा अनुभव आहे. या अन्नाची महती किती आहे वर्णन करता येत नाही, इतकी आहे. आता पुढे सांगितलं की इतरांचं अन्न सत्व, रज, तम या त्रिगुणांनी बद्ध आणि लौकिक भोग्यरूप असते. आता त्रिगुणाचं अन्न सांगितले. सात्विक अन्न कसं असतं भगवद्गीतेमध्ये सांगितलं. राजसिक अन्न कसं असतं, तामसिक अन्न कसं असतं. ना सात्विक अन्न असतं ते ताजं, चांगल्या विचाराने केलेलं, कोणाचीही हिंसा न करता केलेलं असं सात्विक अन्न असतं. राजसिक अन्न कसं असतं? त्याच्यात थोडंसं तिखट जास्त, मसालेदार, मांसाहार हे सगळं राजसिक. आणि तामसिक अन्न कोणतं? उष्ट, अगदी खराब झालेलं, शिळं, उष्ट, रात्रभर ठेवलं गेलेलं असं. हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं. आता या ठिकाणी असं म्हटलंय की हे जी 3 प्रकारचं अन्न त्रिगुणांनी बद्ध, लौकिक भोग्य. आता षड्गुण आणि त्रिगुण प्रकारचं अन्न जे आहे त्याचं जे यश आहे ते उत्तम असं रूप आहे. त्या अन्नाचा योग्य उपयोग होऊन ज्या प्रकारे मनुष्य कार्य करतो ते त्याचं उत्तम असं रूप आहे. त्या म्हणजे ते मी आहे आणि त्या मला तत्वज्ञ सर्वभूतात्मा असं म्हणतात. सर्वभूतांच्या अंतरंगी असणारी ही महालक्ष्मी. प्राकृत आणि अप्राकृत भोग माझ्या शक्तीतून विकसित झाले आहेत. म्हणजे माझ्यातून आलेले आहेत, माझ्याच शक्तीने भारीच आहे. तसं आपण वर्णमाला बघितली.
लक्ष्मी शक्तीने भारीच आहे. आपले शब्द लक्ष्मी शक्तीने भारीच आहे. ते मी सुद्धा आता जे बोलतेय ते सगळं लक्ष्मी शक्ती, चेतना शक्ती आहे म्हणून तिच्याच शक्तीचा हा आविष्कार आहे. आपण जे श्रवण करता आहात ते सुद्धा तिच्याच शक्तीमुळे केलं जात आहे. तेव्हा प्राकृत अप्राकृत असं दोन्ही आहे. आता पशुनाम रूपामध्ये काय बघितलं आपण? भोक्तृशक्ती बघितली, जी भोग घेणारी शक्ती आहे. आणि अन्नस्य यशामध्ये भोग्याशक्ती. म्हणजे ह्या दोन परस्पर पूरक आहेत. एक भोक्तृशक्ती आहे, एक भोग्याशक्ती आहे. भोक्तृशक्ती कोणती? सगळे जीव, पशुनाम रूपम. आणि भोग्याशक्ती कोणती? अन्न. अन्नस्य यशा, यशा म्हणजे त्याचा परिणाम, त्याचं जे मुळे येणारी ताकद किंवा त्यामुळे जे आपण कार्य करतो ते. तेव्हा या दोन श्लोकामध्ये देवी अन्नाचं उत्तम यश न जाणणारे कसा भोग घेतात आणि जाणणारे तिला कसं ओळखतात, असं दोन्ही पण सांगितलेलं. ते सगळेजण कसे असतात? ते त्रिगुणांनी बद्ध, सत्व रज तम. अन्न या प्रकारे असते ना. सविस्तर जे गीतेमध्ये म्हटलंय की सत्वगुणी अन्न जे आहे ते आयुष्य, बुद्धी, आरोग्य, शक्ती, सुख, प्रेम वाढवणार आहे. हे यश आहे त्या अन्नाचं. सात्विक अन्नाचं यश कोणतं आहे? तर आयुष्य मिळतं, बुद्धी मिळते चांगली, आरोग्य मिळतं, शक्ती, सुख, प्रेम हे वाढवलं जातं, रुचकर असतं, स्निग्ध असतं, शरीरामध्ये बराच काळ टिकतं, मन प्रसन्न होणार. हे अन्नाचं यश. रजोगुणी माणूस कसा खातो? मगाशी सांगितलं असतं, तिखट असतं, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, नीरस, दाहक. त्यांनी काय होतं? दुःख, शोक उत्पन्न होतो, क्रोध येतो आणि शरीरामध्ये रोग उत्पन्न होतो. आणि तमगुणी कसं? हे मगाशी सांगितलं तसं, रात्र उलटून गेलेलं, गार झालेलं, दुर्गंधयुक्त, निरस, अपवित्र, म्हणजे ईश्वराला नैवेद्य न दाखवता जे अन्न खाल्लं जातं ते तामस आहे. म्हणून आपण रोज देवाला नैवेद्य घरी दाखवतोच ना. किंवा सणवार आहे, आपल्या मुलांचे वाढदिवस आहेत, आपला वाढदिवस आहे, अशा वेळेला आपण काही गोड केलं किंवा मुलांना परीक्षेत यश मिळालं, नोकरी मिळाली, त्यांच्या लग्नाच्या वेळी आपण काय करतो? देवाला पहिला नैवेद्य दाखवतो. पूर्वी सुद्धा घरामध्ये जेव्हा आई लाडू वगैरे करायची तेव्हा लहान मुलं असली तरी ती हात लावू द्यायची नाही. ती म्हणायची, थांब, पहिला लाडू देवाला दाखव. आम्हाला ती सवय आहे तशी. काही गोड केलं की पहिला देवाला पाठीमध्ये काढून ठेवून देवाला नैवेद्य दाखवायचं, मग बाकीच्यांना द्यायचं. ते पवित्र अन्न, शुद्ध अन्न. आणि त्या अन्नाने आयुष्य वाढतं, आरोग्य मिळतं, शक्ती मिळते, मनामध्ये चांगले विचार येतात, शरीर निरोगी राहतं, स्निग्ध असतं, मन प्रसन्न होतं. आणि ईश्वराला नैवेद्य न दाखवलेलं अन्न कसं होतं? तामस अन्न, पवित्र म्हणलंय त्याला. पुन्हा ती आपल्याला पवित्र करणारं अन्न, पवित्र हे ईश्वरा अर्पण केलेलं, ईश्वराला पहिल्यांदा नैवेद्य दाखवलेलं. आता जो जाणतो हे सगळं, आपण एवढा विचार रोज करत नाही खरं म्हणजे, पण करायला हवाय. पण जाणता माणूस काय करतो? प्राकृत आणि अप्राकृत अशा भोगांचं रूप जाणतो. आपणही जाणलं ना, आता पशुनाम रूपम जाणलं, जे उपभोग घेतात ते, आणि ती भोग्याशक्ती झाली. आणि भोक्तृशक्ती सर्व भोगांचं भोग्याशक्तीचं रूप जाणतो. तो त्या भोगांच्या मागे लागत नाही, हे त्यांना इथं महत्वाचं सांगायचं. उगाचच भोगांच्या मागे लागायचं नाही. हे अन्न कुठे मिळतं, अमकं कुठे मिळतं, तमकं कुठे, आणि दिवसभर त्या अन्नाच्या वासनेमध्ये राहणं हे योग्य नाही. त्यामुळे आत्मशक्तीची उपासना करायला पाहिजे. त्याने खरं तो तृप्त होतो. अन्नाची तृप्ती असते ती तात्पुरती असते, परत आपल्याला संध्याकाळी भूक लागते सकाळी जेवलं तर. पण आत्मानंद कसा आहे? पूर्ण तृप्ती देणार. आत्मज्ञान कसं आहे? आपली शक्ती आपल्याला सांगणार आहे. आणि ही शक्ती देवात्म शक्ती असल्यामुळे परिपूर्ण होतं माणूस, तृप्त होतं, कृतकृत्य होतं. म्हणून भोक्तृशक्ती आणि भोग्याशक्ती. भोक्तृशक्तीला काय सांगितलंय? पशुनाम रूपामध्ये अग्नी ग्रहण करणार. आणि भोग्याशक्ती म्हणजे ही चेतन जड जगत किंवा जे अन्न आपण खातो वगैरे ते. पण दोन्ही काय आहे? देवीचा आविष्कार. दोन्ही तीच आहे, स्वतः द्विधा झाली, भोग्याशक्ती आणि भोक्तृशक्ती असे हे दोन्ही देवीचं रूप आहे.
आणि ती सर्वांच्या अंतर्यामी. त्यामुळे तत्वज्ञ किंवा सांख्य तत्व जाणणारे देवीला सर्वांच्या अंतर्यामी असणारं रूप मानतात आणि हे ते जाणतात. त्यामुळे देवीला काय म्हणतात ते सर्वभूतात्मा, सर्वांच्या सर्व प्राणीमात्रांचा आत्मा असणारी, चेतन रूपाने असणारी चैतन्य शक्ती ही भगवती. मग हे तिच्यापासूनच हे उपभोग सगळे निर्माण झालेले आहेत. भोग्या शक्ती भोगशक्तीच आहे दोन्ही. त्यामुळे प्राकृत भोग असोत किंवा अप्राकृत भोग असोत, तिचीच शक्ती आहे. आणि हे भोग म्हणजे अन्न, आणि त्या अन्नाचं उत्तम यश म्हणजे देवी. पुढे असं म्हणलंय की वेदांमध्ये प्राण आणि रई हे दोन महत्वाचे शब्द आहेत. तेच अग्नी आणि सोम आणि भोगता आणि भोग्या असं पुढे म्हटलेलं आहे. त्याचं कधीतरी आपण निवांतपणे विवेचन करूया. इथं असं म्हणलंय, इथं सोमशक्ती म्हटलेलं आहे. माझी जी सोमशक्ती भोग्या शक्ती आहे ती तशी जन्मते, म्हणून मला अन्नसे यशः असं म्हणतात ऋषी. हा नवाक्षर मंत्र सर्व भोगांचं सार देणारा आहे. आता ही जी भोग्या शक्ती आहे ती सत्व रज तम गुणाप्रमाणे ज्ञानादी षडगुणांप्रमाणे तसं रूप धारण करते. आता हे कसं आहे तर देवी आदिशक्ती आहे. ती जगताच्या व्यापारासाठी द्विधा होती, म्हणजे सूर्य आणि सोम असे होते. या शक्तीला दुसऱ्या शब्दामध्ये भोगभू आणि भोग्या शक्ती असं म्हणतात. आणि भोग आता आपण बघितलं प्राकृत आहेत अप्राकृत आहेत. इंद्रियाचे उपभोग कसे आहेत? प्राकृत आहेत. कारण आपण ते अन्न वगैरे खातो सगळे, किंवा आपण डोळ्यांनी सुंदर गोष्टी बघतो, कानाने मधुर संगीत ऐकतो, आणि त्वचेने सुंदर स्पर्श घेतो, नाकाने चांगला गंध घेतो, सुवासिक फुलं, अत्तर, जिभेने रसच चाकतो आपण. म्हणजे हे प्राकृत भोग आहेत सगळे. आणि अप्राकृत कोणते? तर ज्ञान, वीर्य, बलशक्ती, औदार्य, तेज. कारण हे दिसत नाहीत ना, पण आपल्याला ज्ञानाची लालसा असते, बल लागतं आपल्याला शरीरामध्ये, वीर्य पराक्रम लागतो, शक्ती लागते आपल्याला. हे सगळे आपण भोग मनाचे, म्हणून अप्राकृत भोग. हे दाखवता येत नाही, पण बोलण्यातून आपली ज्ञान किती आहे ते दिसतं. पण आपल्याला ज्ञानाची लालसा असते, आपण ज्ञान घेतो, जिथून मिळेल तिथून घेतो. ओके, सगळं विविध प्रकारचं ज्ञान असतं, ते सगळ्या भोगच आहेत आपले, ते मनाचे भोग. आता शरीर थकलं, आपलं वय झालं, शरीर थकलं, आजारपणाने थकलं, तर प्राकृत भोग घेता येत नाहीत. म्हणजे आता आपले पोट खूप बिघडलं असेल किंवा म्हातारपणी अन्न पचत नाही, म्हणजे मग काय होतं, अन्न वेगवेगळे पदार्थ चाकणे, मसालेदार पदार्थ चाकणे, असं आपले भोग कमी होतात. पण इंद्रिय थकली तरी मन थकतं का हो? नाही थकत की नाही. मनाने माणूस तरुण राहतो, मन मानायलाच तयार होत नाही की आपलं शरीर थकलंय, आता आपल्याला सोसणार नाही. मग तो काय करतो, खूप उपाय करतो, पण ते सगळे भोग घ्यायला बघ, इंद्रियांच्या मध्ये कृत्रिमरित्या बळ आणण्याचा प्रयत्न करतो, भोग घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मनाला अजून सुखाची लालसा असते, ज्ञान लालसा असते, विलास हवा असतो, प्रेम, यश, कीर्ती अजून हवंच असतं. या अप्राकृत भोगांची जाण इंद्रियांना नसते. इंद्रियांना जाण आहे कधीच नाही, जड आहेत ना इंद्रिय. जिभेची चव कोणाला कळते? चेतन शरीराला कळते. मृत शरीराला किती श्रीखंड ठेवा नाही तर आणि काही जिभेवर ठेवा, कळतं का त्याला? काही नाही कळलं. म्हणजे कोणाला हे कळतं सगळं? चेतनाला. चेतन असेल तर. पण इंद्रियांना जाणीव नसते त्याची, मनाला. त्यामुळे मनाची लालसा कमीच होते, मग पुन्हा 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 जन्म घ्यायला लागतो. म्हणून तो जे उपभोग घेतले जातात
ते जे आपण घेतो ते भोग्य पदार्थ मूळ शक्तीचा म्हणजे सोमशक्तीचा आविष्कार आहे. आणि भोक्ता आणि त्याची चेतना ही मूळ शक्तीची म्हणजे अग्निशक्तीचा आविष्कार आहे, असं जो जाणतो. पण हे ज्ञान फार महत्वाचं आहे की शरीर जड असतं, शरीराला कुठल्याही उपभोगाचं काहीही ज्ञान नसतं, ते मनाला असतं. आपल्याला मऊ स्पर्श झालाय का दगडाचा स्पर्श झालाय हे कळतं, आणि दगडाचा स्पर्श नको वाटतो. मऊ मऊ स्पर्श आपल्याला चांगला वाटतो. पण हे चेतन शरीर असलं तर कळतं, म्हणजे मनाला आत्मस्वरूप तिथे असेल तर कळतं, जीव असेल तर कळतं. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ मूळ शक्तीचा आविष्कार आहेत असं समजून घ्यायला इथं सांगितलं आहे. अन्न आहे खूप प्रकारचं आहे. षड्रसयुक्त अन्न आहे, षड्गुणयुक्त अन्न आहे, त्रिगुणयुक्त अन्न आहे, प्राकृत अन्न आहे, अप्राकृत अन्न आहे. तेव्हा आपल्याला छान पुस्तकं वाचली, एखादी छान कादंबरी वाचली, एखादं आपण ज्ञानेश्वरी वाचली की आपल्याला जो आनंद होतो तो अप्राकृत आहे ना. त्याने काय आपण उपभोग घेतला नाही पंचज्ञानेंद्रियांनी, पण तो आनंद आपण घेतो, त्याचा उपभोग घेतो, तो अप्राकृत असा. तेव्हा हे सगळं त्या शक्तीचा आविष्कार आहे. मग आपण भोग लालसा आपली कमी होते. जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला भोग लालसा कमी होते, आपण त्याच्या मागे जात नाही, कारण तो मूळ शक्ती तिथे आहे आणि ती शक्तीचंच हे रूप आहे. ती शक्ती चेतना शक्ती चित शक्ती आहे. तिचा शोध तो घेतो, तिची उपासना तो करतो, आणि गुरु आणि ईश्वर कृपेने त्याला आपण कोण आहोत ते कळतं, जगत काय आहे ते कळतं. त्याला तत्वचिंतक असं करू लागतात, आणि मग तो तत्वचिंतक होतो. हा तत्वचिंतक अग्निसोमयुक्त म्हणजे भोक्तृ आणि भोग्या शक्तीला जाण, उपभोग घेणारी शक्ती आणि ज्याचा उपभोग घ्यायचा आहे ती वस्तू, दोन्ही पण लक्ष्मी आहेत. म्हणून अन्न म्हणजे देवी आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण श्लोक म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नव्हे जाणीचे कर्म. किंवा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्वेदम. हे सगळं काय सांगतं आपल्याला की अन्न म्हणजे कोण आहे? भगवत चित शक्ती. अन्न खाणारी कोण आहे? देवीची. मग अन्नाचं उत्तम रूप कोणतं आहे? तर यश, तो महिमा जाणतो. म्हणून देवीला अन्नस्य यशः असं म्हणून तिची स्तुती करतो. अन्नस्य यशः या जोड पुढापासून ओम अन्नस्य यशसे नमः असा 9 अक्षरी मंत्र तयार होतो. या मंत्राचा अर्थ आता आपण पाहिला आहे. तेव्हा जो उपासक या मंत्राचा जप करेल आणि जाणू ना, अर्थ जाणून, नुसतं जपाने काय होत नाही, अर्थ कळावा लागतो. अर्थ कळला तर तो जप करण्यामध्ये आपल्याला आनंद येतो, आणि मग त्याला काय होईल? सगळे भूकांचं सार सर्वस्व त्याला प्राप्त होईल, हे स्पष्ट होत. त्यामुळे आपल्याला जर यश हवं असेल, अन्न जे खातो आपण त्यापासून जे यश अपेक्षित आहे ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला ह्या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. अन्नसे यशः, अन्न म्हणजे देवी आहे, अन्नाचं यश म्हणजे देवी आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. म्हणून आपण जे 2 आता काल आणि आज मंत्र पाहिले, पशुनाम रूप आणि अन्नस्य यशः, हे एकमेकाला पूरक मंत्र आहे. देवीची भोक्तृशक्ती आहे आणि भोग्याशक्ती. तेव्हा या मंत्रांचे जे जप आहे दोन, ते देवीचं सम्यक ज्ञान करून देतात व्यवस्थित. असं नेमकं देवी काय आहे ते, आणि भोगांचं सार देतात.
या जपकर्त्याला सदैव समाधान मिळतं. त्यासाठी अर्थात काय करायला पाहिजे? अर्थासह मंत्र जप, त्याचं मनन चिंतन करणं आवश्यक आहे. आपण इथे थांबू. उद्या आपण पुढचा मंत्र बघू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि.